एक मुलगी होती जी सतत Instagram, Snapchat याच्यावर इतरांच्या स्टोरी बघत बसायची. कोण ट्रिपला गेलंय, कोणी नवीन iPhone घेतलाय, कोणी काय करतंय, कोणी लग्न करतंय आणि ती स्वतःला विचारायची, की मीच काय इतकी साधी, माझंच आयुष्य काय एवढं बोरिंग आहे. आणि त्यामुळे ती हळू स्वतःवर प्रेम करायला सुद्धा कमी करत गेली. स्वतःकडे लक्ष देणं कमी करत गेली आणि ती सतत तुलना करत डिप्रेशनकडे जायला चालू केलं. तिला एक मोठी बहीण असते, ते मोठी बहिणीला हे कळतं थोडंफार. तर ती तिला एकदा म्हणते, की Instagramवर लोकं हायलाइट दाखवतात, आयुष्याची रिॲलिटी नाही. त्यामुळे तुला कधीच दुसऱ्याच्या फोटोच्या आधारावर तुझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा. आणि त्या दिवशी तिनं अक्षरशः Insta, Snapchatचं अकाउंटच बंद केलं आणि जर्नलिंग करायला सुरुवात. स्वतःच्या वाटचालीवर फोकस करायला सुरुवात. आणि आज तीच मुलगी दुसऱ्याला सांगते, की कंपॅरिझन करणं बंद करा, नाहीतर तुम्ही देखील एका दिवशी हायलाइट. म्हणून तुलना ही तुमच्या आयुष्याची सगळ्यात मोठी अडचण. तुमचं आयुष्य इतरांच्या फोटोवर नाही, तर ते तुमच्या निर्णयावर उभं राहतं. त्यामुळं स्वतःवर फोकस करा. तुम्ही जसे आहात तसेच खूप भारी आहात.